प्रभाग 9 मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा आज धूमधडाक्यात शुभारंभ करण्यात आला। शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाले यांच्या उपस्थितीमध्ये अभिनंदन कॉलनी येथील गणपती मंदिर परिसरामध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना महेंद्रभाऊ चंडाले यांनी या भागामध्ये प्रस्थापिताविरोधात निष्ठावंत असा सामना होणार असल्याचं सांगत यंदा प्रस्थापितांना या भागातील जनता यांची जागा दाखवेल आणि शिवसेनेच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला। तसेच महापालिका क्षेत्रात शिवसेनेचे उमेदवार सहयोगी पक्षाच्या बरोबरीने उभारले आहेत, त्यामुळे महापौर होताना शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाही महापौर होणार नाही असेही महेंद्र चंडाले म्हणाले। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। बहुतांश ठिकाणी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ आम्ही आज फोडलेला आहे। खऱ्या अर्थानं आज आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये उभे आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिला तर स्वार्थानं बरबटलेल्या नेतृत्वाला जुगारत या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेतलेले या ठिकाणी उमेदवार आहेत। आयत्या वेळी आयात केलेल्या उमेदवारांना घेऊन उमेदवारी दिली म्हणून निष्ठावंत नाराज होऊन या ठिकाणी शिवसेनेकडे आले आणि शिवसेनेनं त्यांना मदतीचा हात आणि साथ दिलेले। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रभर जे विकास काम केले आहेत त्याच्या जोरावर ही आमची लढाई या ठिकाणी असणार आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये तब्बल 63 उमेदवार आमचे शिवसेनेचे अधिकृत रिंगणात उतरलेले। खरं म्हटलं तर शिवसेनेच्या इतिहासातला हा विक्रमी उमेदवारांचा लेखाजोखा आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक विकास कामांना शिंदे साहेबांनी दिलेला निधी, मग ते या ठिकाणी कुपवाडची ड्रेनेज व्यवस्थेचा असो किंवा पूर परिस्थितीपासून सांगलीला कसं वाचवता येईल यासाठी केलेल्या उपाययोजनेचा निधी असो किंवा रस्ते, लाईट, पाणी, गटार यासाठी लागणारा जो खरा विकास निधी या ठिकाणी भरभरून देण्याचं काम सन्माननीय शिंदे साहेब यांनी केलेलं आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे। शिवसेनेला घेतल्याशिवाय महापौर सांगली मिरज कुपवाडचा होणार नाही हा आमचा आज या ठिकाणी ठाम विश्वास आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षाच्या बरोबरीला आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यामुळं नक्कीच त्याचं फलित रूप या महापालिकेत सुद्धा आम्हाला मिळेल। कारण या ठिकाणी आपण जर पाहिला तर मित्र पक्षाकडे असलेले कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या निवडीमुळे, ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवारांना दिलेल्या उमेदवारीमुळे ती नाराज झालेले आहेत आणि या ठिकाणची लढाई ही शिवसेनेची विकासाची आहे, तसेच निष्ठावंतांना न्याय द्यायची आहे आणि सांगलीच्या हिताची आहे। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मध्ये अभिनंदन कॉलनी येथील अष्टविनायक मंदिरामध्ये आज आम्ही आमच्या शिवसेनेच्या पॅनलचा शुभारंभ केलेला आहे। या ठिकाणी आज आम्ही पहिल्याच दिवशी आम्ही फिरत असताना जे आपले मतदार बंधू बहिणी आहेत यांचा एवढा प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा आहे की कारण प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आहे की प्रस्थापितांनाच प्रत्येक वेळेला तिकीट दिलं जातं आणि जे कार्यकर्ते म्हणून काम करतात, गेले 2014 पासून आम्ही या ठिकाणी भाजपचं काम केलं तरी पण या ठिकाणी आम्हाला डावललं गेलं। कारण जे काय शिवसेनेचे आज सांगलीमध्ये उमेदवार उभा आहेत हे चळवळीतले सर्व उमेदवार आहेत आणि प्रत्येकाने संघटनात्मक काम या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे या वेळेला सांगली नगरपालिकामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी शिवसेनेचे सीटा येतील आणि शिंदे साहेबांचा या ठिकाणी खरोखरच जे या ठिकाणी महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचे जे जनक आहेत त्यांना या ठिकाणी ते आशीर्वाद देतील। त्याबरोबर या ठिकाणी जे शिंदे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आहे यांनाही त्या ठिकाणी सर्व मतदार बंधू नक्कीच या ठिकाणी आशीर्वाद देणार आहेत। शिवसेनेचा जो भगवा आहे तो नक्कीच सांगली महापालिकेवर या ठिकाणी भडकवला जाईल हे या ठिकाणी मी गवई देतो। आज प्रभाग क्रमांक 9 मधून आज या अष्टविनायक मंदिरामध्ये गणपतीचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेचे उमेदवार आज या ठिकाणी आम्ही तिघांनी आज आजच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवण्याचा निश्चय आम्ही या ठिकाणी केलेला आहे। निश्चितच या सर्वसामान्य जनतेचा आणि लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाला
जो आशीर्वाद मिळणार आहे त्यामधून आम्ही सर्वजण प्रभागामध्ये एक रणधुमाळी उठवून आज महानगरपालिकेवरती भगवा फडकल्याशिवाय राहणार. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये आज आम्ही शिवसेना शिंदे साहेब गटांच्या माध्यमातून उमेदवारी घेतलेली आहे. त्यामध्ये आम्ही अतिशय तळागाळात काम करणारी लोक आहोत आणि पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी आम्ही रणांगणात उतरलेलो आहोत. कारण आतापर्यंत प्रस्थापित आहेत त्यांनाच तिकीट दिली जातात, त्यांनाच मोठं केलं जातं, पण सर्वसामान्य जो हाडाचा कार्यकर्ता आहे त्याला नेहमीच बाजूला फेकलं जातं. आणि हीच जिद्द घेऊन आज आम्ही रिंगणात उतरलो आहे की काहीही झाले तरी शिंदे सेनेचा महापौर झालाच पाहिजे आणि नगरपालिकेवर भगवा झेंडा हा फडकलाच पाहिजे. त्या पद्धतीनंच आम्ही काम करणार. धन्यवाद.